त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये परराज्यातील भाविकांची मुजोरी पाहायला मिळाली। मंदिराच्या दर्शन रांगेमध्ये त्यांनी हुल्लडबाजी केलेली होती। बंद दरवाजा होता आणि त्यावर लाथा मारत या परप्रांतातल्या भाविकांनी गोंधळ घातलेला होता। समज देऊन सुद्धा त्यांनी गोंधळ सुरूच ठेवला। अखेर सुरक्षा रक्षकांनी या भाविकांना चोप दिला। नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरातला हा प्रकार परराज्यामधल्या भाविकांची मुजोरी पाहायला मिळालेली आहे। मंदिरामध्ये गर्दी झाल्यामुळे दर्शन रांगेचा दरवाजा बंद करण्यात आला। मात्र यावेळी परराज्यातील भाविकांनी गोंधळ घातला। या भाविकांनी बंद दरवाजावर सुद्धा लाथा मारत हुल्लडबाजी केलेली आहे आणि त्यांना वारंवार समज देऊन सुद्धा त्यांनी गोंधळ सुरूच ठेवल्यामुळे सुरक्षा रक्षकांनी त्यांना चोप दिला। भाविकांचा एक टोळी त्या ठिकाणी आली आणि त्यांनी उत्तर दरवाजा जो मुख्य महादरवाजा ते खोलण्यासाठी खूप आग्रह धरला आणि त्याच्यातले काही भाविक जे आहे ते कर्मचाऱ्यांशी वाद घालून दरवाजाला लाथा मारून दरवाजा लुटून दरवाजा तोडण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि तिथे असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना घेराव घालून त्यांना म्हणजे अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला। काही भाविक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। त्यांचे हातपाय जोडून सुद्धा आमच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं की तुम्ही लाईनमध्ये जा, तुमचं 2 ते 2.5 तासामध्ये दर्शन होईल। परंतु त्याच्यातले काही भाविक हे उद्विग्न होऊन आणि त्यांनी आमच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केला।